वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांचे बिनविरोध निवड करण्यात आली आहे। 18 मिनिटांच्या निवड प्रक्रियेनंतर चाकोते यांचा एकमेव अर्ज असल्यानं पीठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली। यानंतर महापालिका आवारात क्रेनच्या सहाय्यानं भव्य हार घालून तसेच 4 जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत पर्यावरणपूरक जल्लोष साजरा करण्यात आला। भाजपच्या रंजिता चाकोते यांचे 2 अर्ज प्राप्त झाले होते। पीठासीन अधिकारी यांनी छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचं स्पष्ट केले। त्यानंतर सकाळी 11:03 पीठासन अधिकारी यांनी सभेच्या नियमाप्रमाणे अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला। त्यानंतर 15 मिनिटांनी सकाळी ठीक 11:18 विहित वेळेत अर्ज मागे घेतला नाही। सभापती पदासाठी चाकोते यांचा एकच अर्ज प्राप्त झाला, त्यामुळे मतदान घेण्याची आवश्यकता नाही। रंजिता चाकोते यांची सभापतीपदी यामुळे बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा पीठासीन अधिकारी गणेश निराळी यांनी केली आहे। सभापतीपदी बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर रंजिता चाकोते यांचा महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका तथा भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, स्थायी समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह नातेवाईकांनी त्यांचा सत्कार केला। दरम्यान यावेळी महापालिका आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सोलापूर महापालिका आवारात इंद्रभवन समोर 4 जेसीबीद्वारे नूतन सभापती रंजिता चाकोते यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। क्रेनच्या सहाय्यानं भला मोठा हार घालून पर्यावरणपूरक जल्लोष करण्यात आला। दरम्यान नूतन सभापती चाकोते यांनी महापालिका आवारातील तसेच शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।